काहीच बघू शकता मस्तपैकी मम्मीने घेतलं मोदक बनवायला आणि असे प्राण प्रतिष्ठन्तु असे प्राण करंतु जय असे दैवतमंते मम हेतुजिकाचरम असे प्राण प्रतिष्ठन्तु असे सकाळ सकाळ भाजी आलेली आहे भाजी घेऊन उपवासाची भाजी हा हो मग लवकरात लवकर जाऊन भाजी घ्या उत्तर शिवगावन पाहिजे तर उत्तर शिवगावन जा तिथं भाजी भेटेल तुम्हाला डायरेक्ट घरपोच डिलिव्हरी मग आता आम्हाला घरपोच डिलिव्हरी द्यायला आली फक्त ऋषींची भाजी अशा इतर दिवशी पण भाजी भेटत या लवकर पाहुण्यांदा या लवकर या 3 किलो मेकअप लावून आलेल्या पाहुण्या मग हिनी तर जाम जपले हिनी आज एक गोष्टीची खंत वाटली 12 वाजता कंप्लीट भावीनं आमच्या आरतीला आला पण सेम कंडिशन निलेश नाना म्हणजे जेव्हा होता तेव्हा यायचा आज म्हणजे वेगळाच झाला जाऊन दे आता काय करणार. हॅलो काही जणी चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे. आज एक गणेश चतुर्थी निमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ब्लॉग थोडा उशिरा भेटेल कारण की एक ब्लॉग बाकी होता. आता दाखवतो आमच्या गणपती बाप्पा कसं काय आहे ते. मस्त असं डेकोरेशन केलं अजून लाईट वगैरे लावली नाही. गणपती बाप्पा पाटावर म्हणजे बसून ठेवलेत मखरामध्ये. आता भटजीबोवालाच आणायला चालू आहे थोड्या वेळानं जाईन. पहिला जातो हार घेऊन येतो आणि आपल्याला नाश्त्याला इडल्या वगैरे हो हे आधी करीन किंवा नंतर करीन सांगू शकत ना कारण काल असाच पूर्ण दिवस गेला माझा काहीच करायला भेटला ना नंतर गडबड झाली. तर चला कोणत्या गोष्टी न करता जाऊ नाक्यावर पहिला घेऊ हार आणि मग इडल्या घ्यायला जाऊ. मस्तपैकी सकाळ सकाळ लागेल इडल्या घ्यायला नाश्ता घ्यायला अन्नाजवळ मस्त अशी टेस्ट असते. तर बघूया तर जाऊ. हार सुद्धा घेतले हार घ्यायला गेलो हार कमी पडलेत काल पण झालं कमी पडले आज परत दरवाजा लावायचं तर विसरलो. तर चला पटकन घेऊन जाऊ. पूजा झाल्याच्या नंतर नाश्ता करू. मस्तपैकी इडल्या आणि हार आणले हार इकडे ठेवले आणि बघा या इडल्या पण खायला घेतले मस्तपैकी आणि कपड्याचे नाही गेले सोवाने बघू चल. मम्मी आणि नाना काय करतो आतमध्ये ते तुम्हाला दाखवतो. मोदक वगैरेच बनवत असतील आणि काय जेवणाची तयारी कारण की आमच्या घरात बाप्पा 1.5 दिवसाचा आहे. तुम्ही सर्वांनी या. तर चला आतमध्ये जाऊ दाखवतो. काहीच बघू शकता मस्तपैकी मम्मीने घेतलं मोदक बनवायला आणि सुरुवात झाली. इकडे भाजी इकडे नाना मिरच्या तलासाठी इकडे भाजी आता रेडी होता. बघू शकता नानीने मस्तपैकी चना डाळ मशरूम ना चना डाळ मशरूम बनवले. एकच भाजी दोन भाज्या एक मिक्स भाजी आहे ती आणि एक चना डाळ मशरूम. चला आपण जाऊ भटजीला आणायला मस्तपैकी पूजा करून घेऊ. पोहोचलोय नानांच्या घरी मस्तपैकी नानांची आत्ताच पूजा झाली. आता भटजी बोला आमच्या घरी घेऊन चाललो आणि हो काय बोलतो माहिती आहे का दाखव आता चेहरा बोलतो मला पण घे बोलतो ब्लॉग मध्ये. आता चल पाया पड घेतो तुला. चला पटापट नंबर लगाव. हा हा इकडून आता हात जोडा मस्तपैकी. हा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर काही मस्तपैकी भटजी गोवाने घेतलेला आहे. आपण रात्री सांगितलेलं कालचा ब्लॉग नसेल बघितला तर तुम्हाला बघायला भेटलं असं का सकाळी 9 वाजता येणार होतं. आता वाजले 9:30 पण आपल्याच नानांच्या घरी होतं म्हणून काही टेन्शन ना. जर दुसऱ्या कोणाच्या घरी गेला असता ना मग उशीर झाला असता त्याच्यामुळे कारण की सर्व काही रेडी आहे. मोदक वगैरे जे काय म्हणजे आम्ही नैवेद्यासाठी सेपरेटली मोदक विकत आणलेले आहेत आणि मम्मी आता बनवते फक्त पाणी सोडण्यासाठी. आलो आहे. तर चला आता जाऊ डायरेक्ट घरी भेटू पूजा चालू करू तेव्हा. मस्तपैकी भटजीबुवाने घेतले पूजा करायला तुम्हाला दाखवतो. इकडे आदर्श व्हिडिओ बनवतो वरतून बघा इकडे सोवाने बसले मस्तपैकी तिकडे चालू आहे पूजा. चला तुम्हाला दाखवतो. ओम भजे जनेस्मे पावनाय हे तन्न संगम प्रगिलात ओम भूर्वत्वा शंकरेवताय नमः नमस्कारं समर्पयामि नमस्कारोमि आदमार्थन्तु देवानां घंटा है गंधाक्षत पुष्पाणिं समर्पयामि नमस्कारोमि. डाव्या
असे प्राण प्रतिष्ठन्तु असे प्राण करन्तु च असे दैवतमन्ते मम हेतुजिगचनम् असे प्राण प्रतिष्ठन्तु असे प्राण करन्तु च अस्य दैवतमन्ते मम हेतुजिगचनम् असे प्राण प्रतिष्ठन्तु असे प्राण करन्तु च अस्य दैवतमन्ते मम हेतुजिगचनम्. तो पण हात धुवून घे. सकाळ सकाळ भाजीवाली आलेली आहे, भाजी घेऊन. उपवासाची भाजी. हा हो, मग लवकरात लवकर जाऊन भाजी घ्या. उत्तर शिवगावन पाहिजे तर उत्तर शिवगावन जा, तर भाजी भेटेल तुम्हाला डायरेक्ट घरपोच डिलिव्हरी. मग आता आम्हाला घरपोच डिलिव्हरी द्यायला आली. फक्त ऋषींची भाजी. अशा इतर दिवशी पण भाजी भेटतं, इतर दिवशी वेगळी. असं सण कार्य असलं ना तर त्या भाज्या नक्की भेटतील. नंबर देतो का तुझा ना? मग कोणी भाजी सांगली तर मग तुला ऑर्डर देतील. नको मग घर भेटू डायरेक्ट उत्तर गावात जावा, स्क्रीनशॉट मारा, फोटो दाखवा कोणाला पण त्यांच्या घरापर्यंत सोडतील. आता असं ऑप्शन दिलं तुम्हाला. ही सगळी ऋषींची भाजी बघा. कर्पूरादिदीपं दर्शयामि. हात जोडा. मला बोल. बघू शकता आज पहिल्याच दिवशी कांड झाला. नशीब कोण नाही, वायर तुटली न वाचला. सकाळपासून तेच चालू आहे. फायनली आपल्या इथले झाले पूजा. आरती नानाचं करतील, बट जीवन आता पहिला नाही तो मागे 22 संचय. काहीच बघू शकता मस्त. आता इकडे पूजा चालू आहे. जाम लाइटिंग केले, मूर्तीच दिसत नाही. हेच फायनली 22 संची पण झाली. आता नंतर येऊ आपण समजा. म्हणजे आता आमची आरती बाकी 22 संची केली. बघू आता केले का नाही घरी माहीत ना. मोर्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. गणपती अप्पा मोर्या. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उठे दुराची कंदी जलते माळ मुक्तापची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व सुमंगल मूर्ती. दर्शन माते मान सावन माते मान जय देव जय देव जगनाथ गौरी तुम्हाला अंगनाची मोठी कुंकुमेश्वरा. हिरे जरीत मोकड शोभ शोभरा रुद्रुकीनु पोरी चरणी लागल्या. देव जय देव जय मंगल मूर्ती वाची मंगल मूर्ती. दर्शन माते मन सावन माते मन कामना पूर्ती. जय देव जय देव. अग्नी जल कला कैसा अग्नी जल कला. गरुडावर बैसोनी पाये दया दृष्टी पाहे माझा पंढरी राया. नवलीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे माता. जस्ट पुन्हा एकदा माल आला. आपला माल ठेवलाय गेटचा. आणि इकडे भाऊ सुद्धा आले बघू शकता. डायरेक्ट जेवायलाच बसवलाय आज पहिला दिवस. हाय ए दीदी कसे लास्ट दीदी जेवते का तू ना? हे दीदी इकडे इकडे. दिरूला घाबरली दीदी. बघू शकता हे मस्तपैकी दोघं जेवायला बसले आणि मला जेवायला पण नाही विचारत. तू नाही विचारायला पाहिजे ना. तू का बसलं बोललास? काही पण नको पकवा. इथं तोंड पण नव्हती घरी बघ. बघला आता बघलं. बघू शकता आदर्श मित्र परिवार आलेला आहे मस्तपैकी दर्शनासाठी. हा प्रसाद दे. प्रसाद सुवानी घेऊन आली प्रसाद. हा मित्रांना प्रसाद दे सुवानी. आता केलंच ना आपण पत्त.
मित्र खेळला जरा हं? एकमेकावर कशाला टाका खेळा जरा हे बघ लगेच पत्ता आला खेळा सुरुवात लगे पोरांची हीच मजा आहे. या लवकर पाहुण्यांचा या लवकर या. 3-3 किलो मेकअप लावून आलेल्या पाहुण्या आल्या मग हिनी तर जाम जपले हिनी आविकाने तिने पण जाम केले. 3 किलो मेकअप कपवली ना केले का ना. चेहऱ्याला समजतं बाबा चेहऱ्याला समजतं आम्हाला काय समजत ना ग तुम्ही मेकअप नाही केला तर. हा मेकअप नाही केला आम्हाला समजत ना ग. पावडर टिकली लावले बस. हो पावडर टेकली चेहऱ्याला समजतं आम्हाला ना विका. हा हसत ग आम्हाला नाही समजत बाबा बस. तर मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे आमच्या बाप्पाचं. आता बसा मस्त जेवूनच जा. का जेवायला का ना मग कशाला आले तुम्ही घराला आमचे. मग जेवून नाही गेला तर मग असं ना जेवून जायला लागल. हा मग येईन ना मी 5 दिवस आहेत ना तुमचे. आमचा 1.5 दिवस आहे. 7 दिवस मग मी येईन ना. आमचा 1.5 दिवस आहे. ऐसा कैसा चलेगा नहीं चलेगा अभी खाना खा के जाने का. काहीच फायनली आता नानींच्या घरी आलं मस्तपैकी. नानी काही बोलवीत ना आम्ही तर बोलवलं नानीला गणपतीला. मी बोललो मग अशी कपडे पण धुवाले आमचं. नानी बोलतो माझंच ना झालं तर काय करशील. चला आता नानींच्या बाप्पाचं दर्शन घेऊ मस्तपैकी. दर्शन तर घेऊन तेव्हा दाखवेन ना देव बाप्पा. फोटोशूट चालले मस्तपैकी. समकर बनवले मस्त असा. हा काय थांबतो 2 मिनिटं मला कॅमेरा बंद करून मला दाखवतो तुला. हो मग चालू मग एवढा कशाला लागतो र. ते मी बारका होतो नव्हतं आलं का तुमच्या घरात. आलो ना पायरी येऊन बसतो माहितीये ना. पोचलो मस्त बाबांची. तर बाबांनी घेतले गाडी. आता बाबा आज पार्टी देणार पण आज नको. आता गणपती गेल्यावर बाबाकडून पार्टी घेणार डायरेक्ट 4 ते 5 तारखे ना. 4 तारखेला नको. 4 तारखेला बाबांची पूजा आहे. 4 तारखे म्हणजे गणपती गेल्यानंतर बाबा पार्टी देणार आहे बघा. मस्त नवीन वॅगनर घेतले आज चांगल्या शुभ मुहूर्तावर. अरे वा पेढा पण आहे. अर्धात दे जाम गोड घाले आज कंटाळा आले. गोड खायचा. थँक्यू गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन तुझा. मस्तपैकी पळालेला गेले मागच्या मागे. आणि या बघा 2 जण जेवायला बसले. जेवत नव्हते किती जेवायला सांगितलं तेव्हा ते आता जेवायला बसले. जेवून आले हे आले ना ते आले करता जबरदस्ती ना. आमची तर गणपती 10 दिवस नाही 1.5 दिवसाचा म्हणून तुम्हाला जेवायला बोलवले. हा मग जेव्हा जरा मम्मी 2-2 भाकरी दे. दोन दे जेवून दे. बघ ना तू किती वेळा जेवता. मग आता तू काय लागतं जागरणाला ये आमच्या इथं तुला मी आमंत्रण देता. ओके बघ जागरणे 2000 द्यायला लागतील. 2000 रुपये चालू जागरणाला 2000 द्यायचं. असं नसतं असं काही ना. असं काही नसतं. असं नसतं. ऐसाही बघा 2000 मिळेगा तो आहे का. नकली ना असली नोट पाहिजे. असली नोट तो हा नकली ना असली पाहिजे.
असली आता कामाला नाही जात, कुठं कामाला नाही लागलं. कामाची गोष्ट ना बोला, आताची गोष्ट आहे. आता माझ्याकडे पैसे नाहीत. मग ते उसनं जे कोणच्या वेळेला मला दे. उसनं असतं घ्यायचं. हो जायचं उधारी नसतं असतं. घ्यायचं. हो म्हटलं जेव्हा गाडी घेतो लोन करता ते उसनच पैसे भेटलेले आम्ही नाही असतात. घेत तशी गाडी, आम्ही कॅशवर घेतो. हा मग बघू ना कॅशच येतं का. तर काहीच फायनली वाजल्यात 12 वाजेपर्यंत जागाचं होतं. आले झोप, पण आता 12ची आरती करायचं आणि आमचं 1.5 दिवसाचं जागरण आहे. बघ सगळी मंडळी आली इकडे. जाऊ लवकर जाऊन सबस्क्राईब करा. ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल. 10,000चा ब्लॉग उद्या बघायला भेटेल. म्हणजे 17 सबस्क्रायबर बाकी आहेत. सगळी जण वाट बघतात, सगळेही सबस्क्राईब केले इथं, पण 17 मेंबरच कमी भरले ना अजून. जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे उद्या विसर्जनाच्या वेळी काहीतरी सबस्क्राईब झालं ना, मग तेव्हा सेलिब्रेशन करू आपण. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपालयाची, सर्वांगी सुंदर उर्चेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. फायनली आरती झालेली आहे मस्तपैकी. सगळी मंडळी. प्रथम उलटा फिरत होता. तुमची आरती करायची आहे खरं? हा करायची आहे ना. चला तर काहीच फायनली आपली आरती झालेली आहे. आता चालू आहे भाविकांच्या आरतीला. तिथं पण जाऊ पटकन आरती करू, कारण की आमचं 2-1.5 दिवसाचा गणपती बाप्पा आहेत आणि पप्पूनानांचा तुषारांचा 5 ते 10 दिवस असं गणपती आहेत. इथं फक्त आसपास आमचं फक्त 2 ते 3च गणपती 1.5 दिवसात. गावात टोटल मधून 5 ते 6 असे गणपती असतील कधी 1.5 दिवसाचे. तर चला पटापट. आमच्या 3 घरांची आरती 1 झाली का 2 झाली, 3 असे 3 लागोपाठ असतात. तर काहीच फायनली आरती करून आलो आणि टोरंटोवाल्याला लाईट सुद्धा गेली. मला आले झोप, पण आज एक गोष्टीची खंत वाटली. 12 वाजता कंप्लीट भावीनं आमच्या आरतीला आला, पण सेम कंडिशन निलेश नाना म्हणजे जेव्हा होता तेव्हा यायचा. आज म्हणजे वेगळाच झाला. जाऊन दे आता काय करतो. चला जाऊ घरात 5-10 मिनटं बसू आणि झोप आले. कालचाच ब्लॉग एडिट नाही गेला, एवढी पाहुणी होती. जास्त काही ब्लॉग झाला नाही मला वाटतं. जेवढं झालं तेवढं बघून घ्या. मस्त झालं म्हणजे व्यवस्थित एकदम. शिंगा खायला बघ. दारू पण इकडं माझंच असते. रात गई बात गई. हे बघ मी बोललो माझे पैसे पडले, तुला काही योगा बोलायला लागला ना, नंतर काढू. मग अजून शोधतो पैसे. सुहानीचे ते अर्ध पैसे माझं. काहीच आत्ता वेळ संपले आमची जागरणाची. म्हणजे 2 दिवस झाले, झोप पूर्ण झाले ना, म्हणून चाललो. आणि जागरणाला कोण नाही, आम्ही 5-6 जण होतो. बरं जाऊ दे, आता झोपायला जाऊ. आता वाजला 1. पहिले गाडी लॉक करतो. बघूया कसं काय. आता उद्या विसर्जन काहीतरी 5 वाजता गणपती काढायचा आमचा. तर उद्याच दाखवेन तुम्हाला. चला कालचंच ब्लॉग जाऊन थोडा वेळ एडिट करतो 15 मिनटं आणि सकाळी अपलोड करीन आणि मग तुम्हाला बघायला भेटेल. चला तर आजचा गणपती बाप्पांच्या पहिल्या दिवसाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला.